नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशीमरत्न संदीप नेमाडे आज एक विशेष भाग घेऊन आलेला आहो जो की चॉकी संबंधित आहे। ज्याही शेतकऱ्यांना चॉकी घरी बनवायची आहे, चॉकी सेंटर खूप दूर आहे, चॉकी मिळत नाही आहे, त्यांनी चॉकी शिकण्याचा प्रयत्न म्हणून हा मी व्हिडिओ टाकत आहे। तर याचा नक्की तुम्ही फायदा घ्या। तर आपण काय केलेलं आहे हे तुम्हाला कोणत्याच व्हिडिओत बघायला मिळणार नाही, जे की आपण रेशीम उद्योगात जे व्हिडिओ पाहतो यूट्यूबवर ते त्या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात मिळणार नाही। हा मी स्वतः माझ्या एका आयडियामधून हे बनवलेला आहे। एक चेंबर बनवलेला आहे। तर चेंबरच्या बाबतीत आज माहिती घेणार आहोत आपण। याच्यामध्ये चॉकी आहे आणि टेम्परेचर, आर्द्रता, आपण कितीही जास्त ऊन आलं आणि तरी आपण ते टेम्परेचर आणि आर्द्रता आपल्या अळीच्या पावसाळ्यासारखी कशी कंट्रोल करू शकतो त्या बाबतीत आजचा व्हिडिओ आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओपूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आले तर सबस्क्राईब करा, कारण की आमची माहिती आम्ही जे एक टेक्नॉलॉजी आयडिया म्हणून काम करत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप जरुरी आहे। आम्ही व्हिडिओ टाकल्यात लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पण येऊन जाते। तर सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करूनच तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ वेळ न जाता आपण चालू करूया। तर हे आहे आपलं एक छोटंसं चेंबर। आपण हे कसं तयार केलेलं आहे, एक बाज घेतलेली आहे, हे बघू शकता। त्याला आपण 4 वाट्या लावलेल्या आहेत आणि एक फ्रेम तयार केलेली आहे। आपण मच्छरदाणीसारखी फ्रेम तयार केलेली आहे, जे की काठ्याची आहे। तुतीचे सरळ जे काठे असतात ते घेऊन आपण तयार केलेली आहे। हे बघू शकता, या ठिकाणी एक काठी आहे आणि याला आपण जे गोंदपाट असतात हे आपण प्रॉपर याला शिलाई करून आपण हे तयार केलेलं आहे। तर हे तयार किती रुपयामध्ये झालं? फक्त 100 रुपयामध्ये तयार झालेलं आहे। आणि याचा जो रिझल्ट आहे हा आपल्याला AC रूममध्ये जे आपण वातावरण मेंटेन करतो त्याच्यापेक्षा बी चांगला रिझल्ट याच्यामध्ये आहे आणि हे नैसर्गिक आहे। आणि हे शेडमध्ये मी चॉकी तयार करत आहे। तर या विषयावर शेतकऱ्यांनी नक्की लक्ष द्यावं, की ज्या शेतकऱ्यांकडे चॉकी अवेलेबल नसतं, चॉकी सेंटर खूप लांब असतं आणि उन्हाळ्याचं वाहतूक करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतं, त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ होता। तर आपण हे कसं केलेलं आहे हे बघू शकता। एक हा स्वच्छ पंप आहे जो की कोणत्याच केमिकल याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे। आणि याचं रेग्युलेटर जे आहे हे बघू शकता, हे रेग्युलेटर एकदम लोवर ठेवलेलं आहे, हे बघू शकता। आणि याला एक एल्बो मारून हे बघू शकता, प्रत्येक ड्रिपरला आपण याला एक टाचा मारलेला आहे प्लास्टिकचा। त्या कारणाने हे पाणी जे आहे या पोत्यामध्येच जातं, नाहीतर काय होतं बाहेर पडतं। या ठिकाणी एक एल्बो लावलेला आहे आणि या एक ठिकाणी एल्बो लावलेला आहे। असं आपण याला चारी बाजूने कव्हर केलेलं आहे आणि एक सुंदर एक चेंबर बनवलेला आहे, जे की आपण याचा रिझल्ट पाहू। तर आपली आज हॅचिंग आहे। तर आपण मायकोची अंडी घेतलेली आहे 100 अंडी पुंज। तर बघू शकता याच्यावर 9/3/2026 हॅचिंग डेट दिलेली आहे, जे की आज आहे। तर आपण आज जे सॅम्पल आहे त्याच्यावरती आपण चेक करणार आहोत की आपली अळी किती प्रमाणात हॅचिंग झालेली आहे। तर आपण त्याचं जे ब्लॅक कपडा आहे तो काढलेला आहे, तो बघू शकता तिकडे। आणि आपण चेंबर ओपन करणार आहोत। तर हे खूप कमी स्वस्तात जे आपलं जुगाड असतात हे करायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी, नाहीतर काय होतं आपण पैसे खर्च करतो आणि आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही। तर हे बघू शकता, हे या पद्धतीनं आपण 100 अंडी पुंज 2 याच्यामध्ये ठेवलेले होते आणि याच्यात तापमान बघू शकता तुम्ही 28 डिग्री आणि जवळपास 68 ते 70 डिग्रीपर्यंत आर्द्रता आहे। म्हणजे जे आपल्या अळीला पाहिजे ते त्याच्यामध्ये तापमान बनतं। आणि आपण हॅचिंगचं जे सॅम्पल असतं ते बघूया। मी याच्यावरला जो काळा कपडा तो काढलेला आहे, जवळपास याच्यामध्ये 80 ते 90% हॅचिंग झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही। आणि हे मीटर आपण बाहेर पण ठेवणार आहोत, तर बघू शकता किती आपल्याला त्याच्यामध्ये अंतर येतं। तर हे आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, याच्यात खूप बारकावे धरून माहिती आहे, तर ती तुम्हाला खूप कामी पडणार आहे। तर काय आहे हे बघू शकता। आपण काय केलेलं आहे, एक बाज घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण एक ओला कपडा खाली टाकलेला आहे आणि हे गोंदपाट पण ओलेच राहतात दिवसभरती। आणि हे स्ट्रे जे आहेत आपण आता याला बघूया किती हॅचिंग झालेली आहे। हे बघू शकता, हे मायको कंपनीचे जालन्याचे अंडीपुंज आहेत आणि हे 9 तारखेची याची हॅचिंग आहे।
आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हे जवळपास 80 ते 90% हॅचिंग झालेली आहे. तर चांगल्या प्रकारे हॅचिंग झालेली आहे. तर आपण आता ओपन करणार आहोत आपलं ट्रे. आता तो एक बाहेर काढून घेणार आहे ट्रे. आपण 2 ट्रेमध्ये अंडी पसरून 100 अंडी पुंज त्याच्यामध्ये टाकले होते, कारण की आपण हॅचिंग ट्रेचा वापर करत नाही. आपल्याला साध्या सिंपल जे नैसर्गिक असतं आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वातावरण मेंटेन करून चॉकी बनवत असतो. तर हे बघूया आता आपण. तर हे 50चं एक याच्यामध्ये या पॉकेटमधलं आपण अंडी टाकलेली होती याच्यामध्ये, आणि हे 50 अंडीपुंज आहेत. हे बघू शकता मित्रांनो, किती उत्तम स्थितीत आपली हॅचिंग झालेली आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे अक्षरशः अंडी जे आहेत ते कोणत्याच प्रकारे शिल्लक नाही राहिलेली आहेत. बघू शकता तुम्ही, अडीची संख्या बघा, साईज बघा, आणि निघण्याची एक वेळ बघा. 9 तारखेला म्हणजे 9 तारखेलाच ते निघालेले आहेत. आणि आपलं जे चेंबर आहे याचा पुरेपूर फायदा आपल्याला झालेला आहे. याच्यामध्ये आर्द्रता मेंटेन झाल्यामुळे काय हॅचिंग चांगली होते, आणि हॅचिंग चांगली झाली तर अडीची वाढ पण याच्यामध्येच आपण या चॉकी पूर्ण तयार करणार आहोत. तर आपण आता पाला आणण्याकरता जाणार आहोत. तर आपण आपल्या बागेमध्ये आलेलो आहोत. तर चॉकीसाठी पाला जो आहे तो एकदम लुसलुशीत आणि कवळा पाला आपल्याला पाहिजे. हे बघू शकता, आता हे उन्हामुळे थोडं पिवळं दिसत आहे, पण हा पाला चांगला हिरवाकच पाला आहे. तर आपल्याला काय करावं लागतं, हे या ठिकाणी हे पाला असतं याचं जे दोन हे जे एक छोटंवालं आणि एक मोठंवालं पान सोडून आपल्याला हे 3 नंबर आणि 4 नंबर असे पहिल्या दिवशी आपल्याला हॅचिंग झाल्यानंतर पानं घ्यायची असतात. आणि ते किती प्रमाणात घ्यायचे आहेत ते पण सांगणार आहे. 100 अंडी पुंजाला आपल्याला 2 मुठा पाला पाहिजे. म्हणजे आपल्याला हे मुठ आहे ना, एवढी मुठापर्यंत आपल्याला हा पाला असा तोडून घ्यायचा आहे. तर आपण आपल्या शेडमध्ये जाणार आहोत. आपले 11 साडे 11 वाजलेले आहेत. तर आपल्याला हॅचिंग झालेली आहे. तर आपण त्यावरती शेडमध्ये जाऊन बघूया आपण काय करणार आहोत. तर आपण आपल्या शेडमध्ये आलेलो आहोत. तर आपण एक वेळेस टेम्परेचर बघूया आपण, की या चेंबरच्या जे बाहेर काय टेम्परेचर आहे ते बघूया, कारण की ते पाहणं खूप गरजेचं असतं. आता हे बघू शकता तुम्ही, जरी हे पाणी मारलेलं आहे शेडमध्ये, तरी बघू शकता तुम्ही 30, 4 आणि 44% आर्द्रता झाली आहे, जे की आपल्या चॉकीसाठी खूपच कमी आहे. अशा याच्यात चॉकी बनवली ना तर तुमच्या याच्यावर काय रोग येतात ते सांगूया आपण. तर अशा ह्याच्यात तुमची चॉकी बनवली, तुमची हॅचिंग पुरेपूर होणार नाही. दुसऱ्या नंबरचा मुद्दा आहे की अडीला आपण पाला दिल्यानंतर तो पाला सुकला की तो आपल्याला अडी त्याच्या खाली जाते, आणि नंतर बेडची साईज वाढते आणि अडीची संख्या लहान मोठी होते, आणि मोड पण एकसारखा बसत नाही. आणि तिसरा मुद्दा असा आहे की अडीला आपण पाला देत असतो, तर पाला दिल्यानंतर अडी ते खात पण नाही. तर असे बरेचसे त्याच्यामधून रोग पण उत्पन्न होतात. ते रोग आल्यामुळे चॉकी फेल होते शेतकऱ्यांची. आणि शेतकरी काय करतात, हे बाल्यावस्था असल्यामुळे हे फक्त पानामधला रस ओढून घेते. तर पानं खूप जाडे चिरतात शेतकरी, आणि नंतर मग ते अडीला खाता येत नाही. तर बाल्यावस्थामध्ये आपण एकदम बारीक चिरूनच पाला दिलेला पाहिजे. आपण ते बघूया कसं पाला चिरून देत आहेत. तर आपण या कत्त्याद्वारे आपण पाला चिरणार आहोत बारीक. आपण ते तत्पूर्वी एक सांगणार आहोत. हा पाला जो आहे हा कवडा, आणि याला धूळ विरहित पाला पाहिजे आपल्याला. धूळ असलेला पाला तुम्ही द्यायचा नाही आहे, आणि मध्यभागीचा पाला आपल्याला कवडा पाला घ्यायचा आहे. धूळ पाला घ्यायचा नाही, नाहीतर चॉकी फेल होते. हा जो आहे हा धुवून मी पाला याला देत आहे. तर आपण बारीक चिरू कसं चिरणार आहोत ते बघूया. आता हे असं ठेवून याच्या खाली आपण चिरणार आहोत. तर आपण पाला किती आणलेला आहे पहिल्या दिवशी आपण बघूया. जे की 2x3चा ट्रे आहे, आणि याच्यामध्ये आपण 2.25x3 असा जागा दिलेली आहे. साईडची जागा सोडलेली आहे. तर याला पाला किती पाहिजे, तर हे बघू शकता तुम्ही. हे एक मुठ्ठी याला याचा एका ट्रेला आणि 50ला, आणि हे एक मुठ्ठी आणखीन 50 याला, अशी 100 अंडीपुंजाचा हा पाला याच क्वांटिटीत द्यायचा आहे. याच्यापेक्षा जास्त पाला द्यायचा नाही आहे. चला तर आपण मग चिरून बारीक दाखवूया. आपला पाला चिरून झालेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, पिवळ्या कलरचे पानं चॉकीला द्यायचे नाहीत. जरळ पानं द्यायचे नाहीत. पाला जास्त जाड चिरून टाकायचा नाही, आणि ज्या क्वांटिटीत अळ्या आहेत त्या क्वांटिटीत आपण जे एक मुठ्ठी पाला सुरुवातीला टाकायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त पाला टाकू नये, कारण की पाला टाकल्यानं अळी त्याच्यामध्ये दबते, आणि नंतर मग त्याच्यामध्ये संख्या दिसत नाही. तर हे सावधानी शेतकऱ्यांनी नक्की
लक्षात ठेवावी. आपण आता अडीचवर ज्याला ब्रशिंग म्हणतो आपण, ते आपली साधी जाळी टाकून त्याच्यावरती पाला देणार आहोत. तर बघूया. तर मित्रांनो, हे आणलेली आहे आपण जाळी, जे की आपल्याकडे सहज उपलब्ध असते. फक्त हे स्वच्छता जी आहे याची पूर्ण करावी लागते आपल्याला, कारण की हे दूषित कोणत्या ठिकाणाहून तुम्ही आणलं आणि नंतर मग ते त्याची विषबाधा, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, तसं नाही. हे स्वच्छ धुतलेलं आहे, कारण की मी ब्लिचिंग आणि सेरी स्वच्छमधून 2-3 वेळा साफ करून सुकून हे मी वापरत असतो. तर आपण आता बघूया किती सोप्या पद्धतीनं चॉकी बनते. आता हे या पद्धतीनं आपण याच्यावरती टाकणार आहोत. बरेचशा शेतकऱ्यांना शब्द खूप कठीण असतात आपल्या रेशीम उद्योगातील. ब्रशिंग म्हणजे काय? ब्रशिंग म्हणजे हे जशी जाळी आपण टाकतो, हॅचिंग म्हणजे अंडीतून अळी बाहेर पडणे, जे की आता आलेली आहे. आणि ब्रशिंग म्हणजे आपल्याला याला अशी जाळी टाकून आपण याच्यावरती पाला देतो. तर हे अशी सपाट पद्धतीनं आपण जाळी टाकलेली आहे. आणि पाला कसा द्यायचा ते पण सांगणार आहे मी. आता हा पाला चिरलेला आहे, आपण हा आता करून घेणार आहोत. आता हे काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक ट्रेमध्ये समान पाला टाकायचा आहे. तर याचे असे 2 गंज करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, असे 2 गंज सारखे गंज केले ना आपण, तर आपल्याला कमी जास्त पाला जात नाही. चला तर मग आपण पाला देऊया. आता स्वच्छता हे पूर्ण आपल्याला ठेवायची आहे. हात पण धुवून आपल्याला काम करायचं आहे. बघू शकता, या पद्धतीनं आपण पाला द्यायचा आहे. बघू शकता, या पद्धतीनं आपल्याला पाला द्यायचा आहे. ज्या ठिकाणी अळ्या आहेत त्याच ठिकाणी पाला द्यायचा आहे. काय होते, नंतर मग आपल्याला ज्या ठिकाणी अळ्या नाहीत त्या ठिकाणी साईडनं पाला नाही द्यायचा. बघू शकता तुम्ही, जस्ट 2 मिनटामध्ये अळी याच्यावरती येऊन जाते. आणि हे जे पद्धत आहे, हे नैसर्गिक पद्धत आहे. आपल्या याच्यामध्ये काही जास्त असं टेक्निक नाही आहे. फक्त थोडे बारकावे आहेत, ते बारकावे शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. चॉकी बनवायला काही अडचण नाही आहे शेतकऱ्याला. तर आपण हे पूर्ण असं जो आपला त्याच्यामध्ये आहे, आपल्याला याच्या व्यतिरिक्त जास्त पाला द्यायचा नाही आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला समान पद्धतीनं पाला द्यायचा आहे, ना की आपल्याला एका जागी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी असं नाही द्यायचं आहे. त्यानं काय होते, आपल्याला अळीला जास्त पाला दिला तर आपण ते अळी त्याच्यामध्ये दबते. हे बघू शकता तुम्ही. ही चॉकी उन्हाळ्यातली आहे. लक्ष द्यायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जास्त लक्ष द्यावं लागते चॉकीला. फेल व्हायचे कारण आपण सांगितलेले आहेत. आपण आता आपल्या चेंबरमध्ये ठेवूया. आता हे बघा, आपण या चेंबरमध्ये ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या पण स्ट्रेला आपण असंच पाला देऊया. व्हिडिओ मोठा होता, पण तुम्ही तो संपूर्ण बारकावे खूप आहेत त्याच्यामध्ये चॉकी तयार करण्यासाठी. तर मित्रांनो, हा दुसरा स्ट्रे पण आपण ठेवलेला आहे याच्यामध्ये. आणि हा एक वरून आपल्याला स्ट्रे याच्यावरती ठेवायचा असतो, जेणेकरून याला थंड वातावरण कंटिन्यू राहणार. आणि बघू शकता अशा प्रकारे. आणि आपलं जे हे आहे, हे आपण टनल बंद करणार आहोत. हे बघू शकता, टनल बंद करणार आहोत. आणि टेम्परेचर मीटर जे आहे, हे बघू शकता तुम्ही. हे बाहेरील तापमान किती आहे, हे 15 ते 20 मिनटं नंतरचं तापमान आपण दाखवत आहे. तर हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर 28 डिग्री तापमान आणि 70% आर्द्रता आपल्याला आरामात मिळून जाते. या ठिकाणी आपण ठेवणार आहोत हे. तर हे होतं आमचं टनल. तुम्हाला ते कसं वाटलं? नवीन नवीन आम्ही आयडिया आणत असतो, त्या प्रकारे आपल्याला आमच्या संकल्पनेतून जे आम्हाला सुचतं आणि जे शेतकऱ्याचा फायद्याचं असतं, आम्ही ते मांडत असतो. तर आपण अशा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. चॉकी ब्रशिंगनंतर जे जाळी उचलून आपण दुसऱ्या स्ट्रेमध्ये घेत असतो, तर त्या पेसिंगचा आणि भाग क्रमांक 2 चॉकीचा उन्हाळ्यातला आपण तो आता याच्यानंतरचा संध्याकाळचा व्हिडिओ टाकणार आहोत. तोवर नमस्कार.